धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा फार मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। प्रामुख्यानं 3 दिवसापूर्वीच गारपिटीचा पाऊस पडला होता। आता परत हवामान खात्याने सांगितल्यानुसार पुढले 3 दिवस धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पाऊस येणार असल्याचे सूतोवाच झालेले आहेत। प्रामुख्यानं कालच्या दिवसामध्ये तुळजापूर त्याचबरोबर लोहारा आणि अजून काही परिसरामध्ये पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे। केळी तशी द्राक्ष आणि आंब्याचा मोहर फार मोठ्या प्रमाणात ह्या अवकाळी पावसामुळे त्यांचं नुकसान झालेलं असल्याकारणानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्याकडे मांडलेल्या आहेत। आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे त्या समस्या मांडलेल्या आहेत। धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्तिकरण पुजारी यांच्याबरोबर मी 3 दिवसापासून संपर्कात आहोत। आजही त्यांना मी सकाळी फोन करून ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। काही शेतकऱ्यांचं असं मत आहे की कोकणामध्ये ज्या पद्धतीनं आंब्याचे नुकसान झालं होतं आणि त्या पद्धतीचं कोकणात ज्या पद्धतीने पंचनामे करण्यात आले तसेच पंचनामे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा करावे अशा प्रकारच्या सूचना केल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शासनाकडून कशी मदत ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल याची दक्षता धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी घेत आहे।